नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णवच्या हाती ईश्वरीच्या आईचा व त्याच्या बाबाचा जुना फोटो लागलेला असतो। त्याचबरोबर ईश्वरीचा व्हॉइस मेसेज देखील त्याने ऐकलेला असतो आणि त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरीला बोलतो की तू आणि तुझी आई दोघेही खोटारडे आहात। आता तुला आणि तुझ्या आईला सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील। आणि तेव्हा ईश्वरीला मात्र काय करावे हे सुचत नाही आणि तेव्हा अर्णव हा रागाने सर्व फोटो हातामध्ये घेतो व तो घराच्या बाहेर पडू लागतो। तेव्हा ईश्वरीही त्याला अडवण्याचा प्रयत्न करू लागते। तेव्हा अर्णव हा तिला धक्का मारून ढकलून देतो आणि बोलतो, आता तुझ्या आईला सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील असे बोलून तो रागाने घराच्या बाहेर पडतो आणि ईश्वरीही त्याला थांबवण्याची विनवणी करत असते व त्याच्या मागे जाऊ लागते, परंतु अर्णव काहीही ऐकत नाही आणि हे दृश्य पाहून वल्लरीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ती बोलते, चिडलेला अर्णव आणि त्याच्या पाठीमागे रडत रडत धावणारी ही ईश्वरी, आता मला वाटत नाही की ईश्वरी या घरामध्ये परत येईल। आणि आता आपण पाहतो अर्णव हा रागाने आपल्या कारमध्ये बसतो व तो निघून जातो। तेव्हा ईश्वरी ही त्याच्या कारच्या मागे धावू लागते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा ईश्वरीच्या आईला त्या फोटोचं काय जाब आहे तो विचारणार का आणि ईश्वरीची आई ही अर्णवला काय उत्तर देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।